नमस्कार. आज 8 सप्टेंबर 2025 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आपण तब्बल 1 महिन्यानंतर भेटत आहोत. आय थिंक लास्ट व्हिडिओ आपला 6 ऑगस्ट रोजीचा आहे. त्याच्यानंतर पहा माझी तब्येत थोडीशी डाऊन झाली होती व अगदीच 1 महिना मी म्हणजे जवळपास 15 दिवस तरी मी आजारीच होतो. या निमित्ताने मला ना न्यूजपेपर वाचता पण आले नाहीत, त्यानंतर रेकॉर्डिंग वगैरे, त्यानंतर अगदीच पहा PDF पण तुम्हाला टेलिग्रामवरती मी शेअर करू शकलो नाही. त्याबद्दल खरंच माफ करा. आता काही विद्यार्थ्यांच्या समोर असा प्रश्न येऊ शकतो की सर 1 महिन्यामध्ये जे करंट अफेअर्स झालेलं आहे त्या बातम्या आता कंप्लीट कशा करायच्या. ओके, तर याच्यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे की करंट अफेअर्स ही एक नदी असते. ओके, करंट अफेअर्स ही एक नदी आहे व 1 तारखेची बातमी जर तुमच्या हातातून सुटलेली असेल तर निश्चिंत राहा, काळजी करू नका. ती बातमी आपल्याला 15 तारखेला गेल्यानंतर परत तीच बातमी आपल्याला पाहायची असते किंवा म्हणजे ते न्यूजपेपरमध्ये कव्हर होतेच होते. आता अगदीच पहा, लास्ट मंथमध्ये आपण ज्यावेळेस सुट्टीवर गेलो होतो त्या दरम्यान काय झालं होतं, डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा 25% टॅरिफ लावले, त्याच्यानंतर परत 25%, असं करत आता सध्याला किती 50% त्यांनी टॅरिफ लावलेलं आहे 27 ऑगस्टपासून. ही न्यूज आपण कव्हर केलेली नाही, बरोबर. पण पहा, आज 8 सप्टेंबर आहे व 30 बातमी आजच्या न्यूजपेपरमध्ये कव्हर झालेली आहे. डन. तर आता वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम गणेश चतुर्थी होऊन गेलेली आहे, तरी देखील आपण सर्वांना शुभेच्छा त्या निमित्ताने देऊयात. तर पहा, नियमांचे विसर्जन, राज्यभरात 22 जण बुडाले, 13 जणांचा मृत्यू. पुढची बातमी, मोदींशी मैत्री कायम, ट्रम्प यांच्याकडून पुन्हा भारत अमेरिका दृढ संबंधांची ग्वाही. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हे असं ट्विट का केलेलं असेल, या मागची जी डिप्लोमसी आहे ती एक एडिटोरियल आलेलं आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये, ते पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की समजणारच आहे. त्यामुळे आपण इंडियन एक्सप्रेस ज्यावेळेस पाहू त्यावेळेस आपल्याला ही बातमी डिटेलरित्या पाहणार आहोत. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. मराठा आंदोलनकांवरील 826 पैकी 86 गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत. 2 वर्षांत आश्वासनानंतर संतगतीने कारवाई झालेली आहे. व पहा, अगदीच मागच्या आठवड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना परत एकदा त्यांनी ग्वाही दिलेली होती की बा आम्ही मराठा आंदोलकांवरील जी गुन्हे आहेत ना ती मागे घेऊ, पण अद्याप देखील पहा त्यावरती कारवाई संतगतीने चालू आहे. ओके, त्याच्यानंतर जपानच्या पंतप्रधानांचा राजीनामा. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी रविवारी राजीनाम्याची घोषणा केली. का घोषणा केली त्यांनी पहा, तर जुलैमध्ये जे इलेक्शन झाले होते त्या इलेक्शनमध्ये त्यांच्या पक्षाचा पराभव झालेला आहे. या निमित्ताने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा देण्याचं जाहीर केलेलं आहे. डन. त्यानंतर आता नवीन जपानचे पंतप्रधान कोण येतील त्यावरती आपला करंट अफेअर्स किंवा एक्झामसाठी जसं सरळ सेवा आहेत त्याच्यानंतर MPSC कंबाईन परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पर्सन इन न्यूज आहे पहा. त्यानंतर पुढची बातमी, गर्भवतीसह गर्भाला ग्रहणाचा धोका नाहीच. काल चंद्रग्रहण होतं, त्यानिमित्ताने ही बातमी आलेली आहे पहा की चंद्रग्रहणादरम्यान गर्भवती असू द्या किंवा गर्भाला त्याचा धोका नसतो. ओके, पण पहा आपल्याकडे जर तुम्ही पाहिलात तर अगदीच गर्भवती असेल तर त्यांच्या पुढे नियमावली ठेवली जाते व तुम्हाला अशाच पद्धतीने नियमानुसार वागणं गरजेचं आहे असं सांगितलं जातं. पुढे चला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लेख लिहिलेला आहे. भारताचे संगीतरत्न थोर आसामी गायक भूपेन हजारिका यांचा जन्मशताब्दी सोहळा आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लेख लिहिलेला आहे. व पहा, हा आपला प्यारा भारत आहे. मग आता आजपासून 8 सप्टेंबर हा भूपेन हजारिका यांचा जन्मदिवस, मग या निमित्ताने जन्मशताब्दी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. व आजपासूनच पहा अगदीच संपूर्ण भारतामध्ये भूपेन हजारिका यांच्या संदर्भात कार्यक्रम होणार आहेत व पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदीच 2-3 दिवसांमध्ये आसामच्या दौऱ्यावर जाणार आहेत व तिथे देखील यांचा कार्यक्रम होणार आहे. ओके, जन्मशताब्दी सोहळा या निमित्ताने हा कार्यक्रम आहे व UPSC असू द्या किंवा अगदी MPSC सरळ सेवा परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे अगदी पर्सन इन न्यूजसाठी पहा आपण पाहू शकतो की त्यांना कोणते कोणते अवॉर्ड मिळालेले होते भूपेन हजारिका यांना. भूपेन हजारिका त्यांची मातृभूमी कोणती, तर अगदीच आसाममधून ते बिलॉंग करत होते, त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर भूपेन हजारिका यांना पहा अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी एलेनॉर रूझवेल्ट यांनी त्यांना सुवर्ण पदक प्रदान केलेलं होतं. कशामुळे, तर अगदीच पहा त्यांचा जो स्वर होता किंवा त्यांचं जे गायन होतं ना ते अगदी नेक्स्ट लेवल होतं. या निमित्त त्यांना अवॉर्ड तिथे अमेरिकेमध्ये पण देण्यात आलेला होता. अगदीच पहा असे क्वचितच असतात गायक ज्यांना अशा पद्धतीचे अवॉर्ड मिळतात. ओके, त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा की अमेरिकेच्या फर्स्ट लेडी यांनी पण त्यांना अवॉर्ड दिलेलं होतं. त्यानंतर भारत सरकारने यांना कोणते कोणते अवॉर्ड दिलेले आहेत, तर पहा पद्म पुरस्कार जेवढे आहेत ना ते सर्व यांना मिळालेले आहेत. पण सिग्निफिकंट एक आहे की 2019 मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे.
व हा पुरस्कार मरणोत्तर त्यांना मिळालेला आहे. 2011 मध्ये यांचं निधन झालेलं आहे. प्लीज या 3-4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. MPSCला जर प्रश्न आला तर हे स्टेटमेंट वाईज येतं की त्यांना अमेरिकेच्या फर्स्ट लेडी यांच्या मार्फत पुरस्कार मिळालेला होता. स्टेटमेंट बरोबर असेल. त्यानंतर त्यांना सर्व पद्म पुरस्कार मिळालेत. स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर प्राप्त झालेला आहे. हे पण स्टेटमेंट बरोबर असेल. ओके. त्यासोबतच करंट अफेअर्सच्या नोट्स संदर्भात बोलायचं जर म्हटलं तर पहा, तुम्ही ज्यावेळेस माझा व्हिडिओ पाहता ना यूट्यूबवरती, त्यावेळेसच डायरी झालं किंवा अगदी तुमची जी नोटबुक असेल ना त्यावरती नोट्स काढण्याचा तुम्ही प्रयत्न प्लीज करत चला. कारण अगदी एक दिवस लक्षात राहतं व दुसऱ्या दिवशी त्या गोष्टी विसरून जातात व हे फॅक्ट आहे. व अगदी परीक्षेला हा फॅक्ट विचारला जाऊ शकतो. ओके. UPSCला अगदी आर्ट अँड कल्चरमध्ये हा प्रश्न विचारला जाईल, परंतु MPSCला डायरेक्टली पर्सन इन न्यूजमधून हा प्रश्न येऊ शकतो. व आता अगदीच पहा, राज्यसेवा आहे, त्यानंतर कंबाईन परीक्षा आहे, त्यामुळे प्लीज या गोष्टी थोडंसं लक्षात ठेवायच्या आहेत. कारण करंट अफेअर्समध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. हैदराबाद गॅझेटचा आदेशाबाबत कॅवेट दाखल करण्यात आलेला आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये. आता पहा, हे कॅवेट पिटिशन म्हणजे काय असतं. ओके. तुम्ही आजपर्यंत पाहिलं असाल PIL म्हणजेच काय, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, हे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात येतं. त्याच्यानंतर येतं पहा एक रिट पिटिशन असतं. रिट पिटिशन, रिट आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगू शकता आर्टिकल 32 मध्ये आपल्याला किती रिट्स आहेत. ओके. व त्यांची नावं तुम्हाला प्लीज पाठ असणं गरजेचे आहेत. आपलं बेसिकली सांगायचं काय, कॅवेट पिटिशन काय असतं. कॅवेट दाखल करण्यात आलेला आहे व सर्वांना माहिती आहे. पहा, अगदी मराठा आरक्षणाचा ज्या वेळेस इश्यू झालेला आहे किंवा ज्या वेळेस GR निघालेला आहे, मराठा आरक्षण देण्यात आलेलं आहे असं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी ज्या वेळेस GR काढलेले आहेत ना, लगेच दुसऱ्या दिवशी कोणीतरी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करत आहे. बरोबर. व त्यावरती स्टे तरी येतं व स्टे दिल्यानंतर पहा, अगदीच न्यायालयाची तुम्हाला माहिती असेल की अगदी लगेच दुसऱ्याच दिवशी वगैरे तो निकाल लागत नाही. मग ती पहा, आपल्या सर्वांना तात्काळत राहावं लागतं. मग याच कारणानिमित्त कॅवेट पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे. कॅवेट पिटिशन म्हणजेच काय असतं. आता रिट पिटिशन काय असतं, तुमचे जर मूलभूत हक्क, पहा रिट पिटिशन काय असतं, तर तुमचे मूलभूत हक्क जर व्हायोलेट झाले असतील तर तुम्ही काय करू शकता, आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्ट व आर्टिकल 226 नुसार हायकोर्टामध्ये तुम्ही रिट पिटिशन दाखल करू शकता. ओके. रिट पिटिशन ह्या 5 पद्धतीच्या आहेत. बरोबर. मग ह्या 5 प्रकारच्या जे रिट्स आहेत ना, तुम्ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करू शकता. पण कॅवेट पिटिशन असं असतं पहा, की तुमचा मूलभूत हक्क किंवा तुमच्या विरोधात एखादी गोष्ट होणार आहे त्याच्यापूर्वीच तुम्ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये कॅवेट पिटिशन दाखल करून त्यांना सांगू शकता की बा आमच्या विरोधात असा कोणीतरी आमच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे, तर आमची बाजू जोपर्यंत तुम्ही ऐकणार नाही तोपर्यंत तुम्ही या गोष्टीला स्टे वगैरे देऊ नका, असं तुम्ही पहिल्यांदाच काय करू शकता. म्हणजे पुढचा व्यक्ती हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याच्या पूर्वीच तुम्ही काय करता पहा, स्वतःहून कोर्टात जाता व तुमची बाजू तिथं हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टापुढे मांडता. यालाच म्हणायचं कॅवेट पिटिशन. आय होप मग आता हे तुम्हाला समजलेलं असेल. ओके. व अगदी पहा, असे थोडेसे लिगल जे वर्ड्स आहेत ना, असे UPSC प्रिलिमला पण येत आहेत, त्यानिमित्ताने पण हे थोडंसं महत्त्वपूर्ण ठरू शकतंच नक्की. नेक्स्ट आहे परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पिछाडीवर, कर्नाटक आघाडीवर असल्याचा रोहित पवार यांचा दावा. व सध्याला जी नवीन रिपोर्ट आलेली आहे पहा, त्यानुसार कर्नाटकमध्ये परकीय गुंतवणूक जी आलेली आहे पहा ती 48,804 कोटी आहे, तर महाराष्ट्रामध्ये 45,921 कोटी एवढी परकीय गुंतवणूक आहे. म्हणजेच काय, कर्नाटक पहिल्यांदा गेलेला आहे व त्याच्यानंतर आता महाराष्ट्र आहे. म्हणजे महाराष्ट्र थोडं कमी होत आहे असं आपला एप्रिल ते जून या महिन्याच्या आकडेवारीनुसार आपल्याला हे पाहता येतं. आय होप ही पण बातमी समजलेली असेल. आता UPSC किंवा MPSC जे नवीन पॅटर्न आहे त्यामध्ये हा प्रश्न येऊ शकेल का, तर पहा सध्याला तरी असा प्रश्न येण्याचे चान्सेस थोडेसे कमी दिसत आहेत. कारण परकीय गुंतवणूक जरी आला प्रश्न तरी तुम्ही ह्या आकडेवारीवरच सांगू शकत नाही की पहा महाराष्ट्र डायरेक्टली कमी झालेला आहे. आता GSTचं पण पहा ना, GSTमध्ये सर्वात पहिल्यांदा GSTमध्ये किंवा पण ज्या वेळेस टॅक्स कलेक्ट केलं जातं त्यावेळेस नंबर 1 कोण असतं, तर महाराष्ट्र असतं. बरोबर आहे. पण एखादी वेळेस जर महाराष्ट्र मागे आला व कर्नाटक पुढे गेला, म्हणजे असं होणार नाही की डायरेक्टली महाराष्ट्र पिछाडीवरच गेला, तर हे बिलकुल असत्य आहे. पहा, व अगदी ऑपोजिशन पार्टीचं काम असतं सरकारला त्यांनी घेण्यात घेणं व अगदी त्या पद्धतीने आमदार रोहित पवार हे करत आहेत. पण आपला UPSC आणि MPSCच्या नजरेतून जर पाहिलात तुम्ही, तर डायरेक्टली तुम्ही फक्त 3 महिन्याच्या आकडेवारीनुसार असं म्हणू शकत नाही की महाराष्ट्र पिछाडीवरच पडलेला आहे. त्यामुळे या न्यूजला फक्त तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक घ्या. बाकी पुन्हा आपण ज्यावेळेस आर्थिक पाहणी अहवाल वगैरे येतील त्यावेळेस आपण ह्या गोष्टी नक्की पाहू शकतो. नेक्स्ट पुढे जाऊया, तर इथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही आहे. पहा, त्याच्यानंतर होमो इक्विलिसचा शोध. पहा, खूप दिवसानंतर मी बोलत आहे त्यामुळे थोडंसं मे बी उच्चार वगैरे कमी जास्त होत असतील, त्याबद्दल क्षमस्व.
आता अगदीच 8 दिवसानंतर परत आपण ज्यावेळेस लयमध्ये येईल ना, मी स्पीड वगैरे पकडेल ना, त्यावेळेस उच्चार वगैरे बरोबर येतील. तर थोडंसं तुम्ही मला माफ करू शकता. तर पहा, होमो इक्विलसचा शोध. आता हा जो आर्टिकल आहे तो इथिक्ससाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. पण इथिक्सच्या नजरेतून जरी महत्त्वपूर्ण असला आर्टिकल, तरी यामध्ये जास्त काही डिटेल्स वगैरे दिलेलं नाही आहे. त्यामुळे शक्य झालं ना तर इथिक्सचे लेक्चर तुम्ही पहिल्यांदा कंप्लीट करा किंवा सिलेबस तरी एकदा इथिक्सचा कंप्लीट करा. आता यामध्ये जॉन लॉक यांचा सिद्धांत दिलेला आहे. जॉन लॉक यांचा सिद्धांत काय म्हणतो, तर जॉन लॉक यांनी काय म्हटलेलं आहे पहा, की अनुभव 2 प्रकारचे असतात. अनुभव काय असतात तर 2 प्रकारचे असतात. एक अनुभव असतो तो फिजिकल पद्धतीने असतो, म्हणजे तुम्हाला ठेच लागली, बरोबर. म्हणजे पहा, तुम्ही चालताना जर ठेस लागली ना तर ते तुमचं भौतिक अनुभव आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला लागलं तिथं, मग त्यानंतर तुम्हाला समजलं की बा इथून चालत असताना आपला थोडंसं काळजीपूर्वक जाणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपण काय करतो, फुकून फुकून पावले वगैरे टाकायला जातो. व दुसरं असतं मानसिक अनुभव. ओके, मानसिक अनुभव कसा असतो पहा, तर अगदी कोणत्या तरी म्हणजे एखादी दुःख जर झालेलं असेल, ओके, म्हणजे एखाद्याचा मेसेज आलेला असेल किंवा आपण एखाद्याला मेसेज केलेला असेल व तिकडून जर रिप्लाय जर नाही आला ना, तर त्यावेळेस जे काही मानसिक दुःख तुम्हाला होणार आहे ते काय असेल, तर ते मानसिक अनुभव असेल, बरोबर. ते म्हणजे अगदी नेक्स्ट टाइम तुम्ही ज्यावेळेस त्यांना मेसेज वगैरे कराल ना, त्यावेळेस तुम्हाला काय येईल पावा, की याच्यापूर्वी पण आपण मेसेज केला होता व त्यावेळेस आपल्याला दुःख झालेलं होतं. मग हे कसा अनुभव आहे, तर मानसिक अनुभव आहे. पण तुम्ही चालत असताना तुम्हाला जर ठेस लागलेली असेल तर ते कसं असतं, तर भौतिक अनुभव होता तो. ओके, आता त्यांनी शेवटी जाता जाता म्हटलेलं आहे की आता उदारमत्वात आपण पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेऊयात. म्हणजे लेखमध्ये पण त्यांनी पूर्णतः समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. मग पहा, मी आता इथिक्सचा लेक्चर घेत नाही आहे, त्यामुळे मी थोडंसं जेवढं त्यांनी सांगितलेलं आहे ना तेवढं चांगल्या पद्धतीने समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, जर शक्य झालं तर आपण इथिक्सचे लेक्चर घ्या. पण आता सध्याला तरी आपलं वेळ हे करंट अफेअर्ससाठी आहे, त्यामुळे मी या लेक्चरला स्किप करतोय. ओके, बाकी यांनी नेक्स्ट आर्टिकलमध्ये किंवा नेक्स्ट मंडेला ज्यावेळेस हा आर्टिकल येईल ना, त्यावेळेस आपण परत अनुभववाद म्हणजे किंवा जे अनुभव आहेत ना त्याचे जे पुढचे विवाद आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये नक्की पाहणार आहोत, म्हणजे पुढच्या सोमवारी. ओके, इथिक्स संदर्भात कधी कधी असे चांगले लेख येतात, त्यावेळेस आपण हे पाहूयात नक्कीच. त्याच्यानंतर जॉर्जिओ अरमानी व्यक्तिवेदमध्ये आलेला आहे. ओके, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता कंबाईन परीक्षेला वगैरे. UPSC हे महत्त्वाचं नाही, त्यामुळे मी स्किप केलं. नेक्स्ट आहे ड्रॅगन ड्रिलचे डिंडिम. ओके, आता पहा, हा एक आर्टिकल. त्याच्यानंतर लगेच इंडियन एक्सप्रेसमध्ये जाऊयात आपण. इंडियन एक्सप्रेसमध्ये कुठे गेला, एकच मिनिट द्या. हां, हे पहा, अ डबल एज टॅरिफ. ओके, हे तिन्ही आर्टिकल आपण काय करणार आहोत, म्हणजे लोकसत्ता वृत्तपत्रमधील पहिली बातमी. ओके, फर्स्ट न्यूज, त्याच्यानंतर हा आर्टिकल आणि हा एक आर्टिकल, अशा तिन्ही न्यूज आपण एकत्रित करून चर्चा करणार आहोत. तर पहा, सर्वांना माहिती असेल लास्ट मंथमध्ये डोनाल्ड ट्रम्प थोडेसे भडकले. कशाबद्दल भडकले, तर हा आपला प्यारा भारत आहे. व भारत देश रशियाकडून तेल आयात करतो. ओके, तेल रशियाकडून आयात करतो व याचा डोनाल्ड ट्रम्प यांना अगदीच राग आला. ओके, मग त्यांनी म्हटले भारत सरकारला की बा तुम्ही लवकरात लवकर रशियाकडून जी तेल आयात आहे ती थांबवावी. ओके, जर तुम्ही ती तेल आयात थांबवली नाही तर मी तुम्हाला पहिल्यांदा वॉर्निंग स्वरूपात 25% टॅरिफ लावेल व तुम्ही ऐकलात नाहीत तर मी त्याबद्दल परत 25% ती टॅरिफ वाढ करेल व तुम्ही त्याच्यानंतर देखील ऐकलं नाही तरी मी 25% वाढ करेन. ओके, म्हणजे अशा पद्धतीने ते धमकवत चाललेली आहेत, बरोबर. मग आता सध्याला ही डबल स्टेजमध्ये आहे, म्हणजे टोटल जर पाहिला तर तुम्ही 50% टॅरिफ आपल्याला 27 ऑगस्टपासून त्यांनी लावलेला आहे. ओके, तर हे टॅरिफ कशामुळे लावण्यात आलेलं आहे, तर आपण रशियाकडून तेल आयात करतो या निमित्ताने त्यांनी हा टॅरिफ लावलेला आहे. डन, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. मग पहा, भारत सरकारची यामध्ये अगदी स्पष्ट भूमिका आहे. ओके, भारत सरकार अगदी 1971 पासूनच आपले रशियासोबतचे रिलेशन जे आहेत ना ते चांगले राहिलेले आहेत. आता याच आर्टिकलला थोडंसं आणखीन डिटेलमध्ये जर जाऊन एक्सप्लेन करायचं जर म्हटलं तर सर्वांना माहिती आहे पहा, भारत देश 1947ला स्वतंत्र झाला व अगदी पार्टिशन पण झालेलं होतं, बरोबर. मग एकीकडे पाकिस्तान झाला व दुसरीकडे इंडिया. मग भारत हा आपला अगदी अलिप्त, म्हणजे त्याला काय अलिप्ततावादी धोरण नेहरू यांनी एक्सेप्ट केलं. अलिप्ततावादी धोरण म्हणजे आम्ही रशियाकडे पण जाणार नाही व अमेरिकेकडे पण झुकणार नाही. म्हणजेच काय पहा, 1945ला ज्यावेळेस दुसरं महायुद्ध खतम झालं ना, ओके, दुसरं महायुद्ध ज्यावेळेस संपलं त्याच्यानंतर पुन्हा काय झालेलं होतं, शीतयुद्ध चालू झालं. शीतयुद्ध कोणाकोणादरम्यान चालू झालेलं होतं बेसिकली, तर अमेरिका आणि रशिया या दोघांच्यामध्ये शीतयुद्ध चालू होतं. कोल्ड वॉर ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. मग कोल्ड वॉरच्या दरम्यान भारत आपला
स्वतंत्र झाला व स्वतंत्र होतानाच पार्टिशन पण झालेलं होतं. ओके, विभागणी झाल्यानंतर पाकिस्तान जो आहे तो डायरेक्टली अमेरिकेकडे जाऊन बसला व भारत सरकारने तशा पद्धतीने काही ॲक्शन घेण्यास त्यांनी नकार दिला. आम्ही रशियाकडे पण जाणार नाही व अमेरिकेकडे पण जाणार नाही, तर आपण काय करणार आहोत, तर आम्ही आमच्या पद्धतीने विकास करणार आहोत असं म्हणत भारत सरकारने अलिप्त राहण्याचा निर्णय त्यावेळेस घेतलेला होता. बरोबर आहे. मग हेच पुढे जाऊन काय झालं पहा, ज्यावेळेस 1971 मध्ये परिस्थिती भारत पाकिस्तान यासोबतच जो बांगलादेश आहे आजचा, येथील परिस्थिती थोडीशी विस्कळीत चाललेली होती. त्यावेळेस पाकिस्तानला कोणी मदत करत होता, तर अगदीच अमेरिका. कारण 1947 पासूनच अमेरिका आणि पाकिस्तान दोस्त झालेले होते. मग याच कारणानिमित्त भारत सरकारने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी निर्णय घेतला की आपण मदत कोणाची मागायची, तर रशियाची मागायची. बरोबर. मग तेव्हापासून पहा 1971 पासून भारत आणि रशिया हे चांगले मित्र आहेत. इथपर्यंत तुम्हाला आय होप समजलेलं असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पहा, तुम्ही एक बोधवाक्य वगैरे ऐकलं असाल पहा, की संकट काळात जो मदत करतो तोच खरा मित्र. बरोबर. मग भारत सरकारला संकट काळामध्ये कोणी मदत केली होती, रशियाने मदत केली होती. यासोबतच रशियावर संकट आलेलं नव्हतं, पण पहा 2022 मध्ये झालेलं काय, व्लादिमीर पुतीन यांनी 23 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवरती त्यांनी हल्ला केल्यानंतर काय झालं पहा, तर अगदी USA यांनी सगळीकडून रशियाला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला व त्यांच्यावरती सँक्शन लावले. ओके, सँक्शन लावले म्हटल्यानंतर काय केलं पहा, त्यांना डॉलरचा वापर करता येणार नाही किंवा कोणत्याही देशाला व्यापार त्यांच्यासोबत करता येणार नाही असे त्यांनी सँक्शन लावले रशियावरती. बरोबर. रशियावरती सँक्शन लावल्यानंतर आत्ताच मी काय म्हटलं तुम्हाला, संकट काळात जो मदत करतो तोच आपला खरा मित्र. मग अगदी याच पद्धतीने आपण भारत सरकारने आपल्या परीने रशियाला मदत करायचं ठरवलं. जसं की पहा, रशियामध्ये अगदीच तेलाचं उत्पादन जास्त, खनिज तेलाचं उत्पादन तिथं जास्त आहे. या निमित्ताने व भारत सरकारला अगदी तेलाची जी गरज आहे ती पण जास्त आहे. बरोबर. या निमित्ताने अगदी मागणी आणि पुरवठा हे तंत्र तिथं जुळलं व भारत सरकारने करार केला. व अगदीच पहा, रशियाचं रुबल व भारताचा रुपया या अगदी लोकल करन्सीमध्ये आपण काय करत होतो, तर रशियाकडून आपण तेल आयात करत होतो. मग अगदी हे सर्व काही सुरळीत चालू होतं. तत्कालीन राष्ट्रपती अमेरिकेचे जो बायडन यांना हे काहीच प्रॉब्लेम वगैरे नव्हता. पण डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर पहा, डोनाल्ड ट्रम्प यांना अगदीच ऑगस्टमध्ये जाऊन हे खटकलं की रशियाकडून भारत देश आयात करत आहे व त्यामुळे रशिया अगदी युक्रेनवरती हल्ला न करण्याचं थांबवत नाहीये. या कारणानिमित्त त्यांनी भारत सरकारला खडसावले की बाबा तुम्ही आता हे बंद करा, त्यांच्याकडून तेल तुम्ही घेऊ नका. पण हिपोक्रेसी इथं भरपूर आहे, ज्यामध्ये तुम्हाला लास्ट मंथमध्ये ज्यावेळेस मी लेक्चर्स घेत होतो ना, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलेलं होतं की बा अमेरिका जो आहे ना, तो स्वतःच रशियासोबतचा जो व्यापार आहे, जसं की जे खते आहेत ते जास्तीत जास्त स्वरूपात अमेरिका रशियाकडून आयात करत आहे. ते त्यांच्याबद्दल कोणी काही म्हणत नाही आहे, परंतु ते आपल्याला काय म्हणत आहेत की बा तुम्ही तुमचा व्यापार वगैरे रशियासोबत बंद करा. पण हे अगदी चुकीचं आहे. मग याच निमित्ताने आपण ऐकलेलं नाही आहे व 50% तारीफ आपल्यावरती 27 ऑगस्टपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेला आहे. बरोबर. हे इथपर्यंत तुम्हाला आय होप इश्यू समजलेला असेल. आता यामधील ज्या प्रमुख बातम्या होत्या त्या तुम्हाला पूर्वीच माहिती होत्या, पण मी परत एकदा बॅकग्राऊंड समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहा, मग हे असं झाल्यानंतर आता याचा त्रास कोणाकोणाला आहे पहा. ओके, एक तर भारत सरकारला आहे पहा. ओके, कारण भारतामधून कोणत्या कोणत्या वस्तू निर्यात केल्या जातात पहा. गारमेंट्स, लेदर गुड्स अँड जेम्स अँड ज्वेलरीज या वस्तूंची निर्यात अमेरिकेला भारत मार्फत होते. ओके, मग यावरती 50% तिथे टॅरिफ लावण्यात आलेल्यानंतर अगदीच पहा, आपल्या ज्या वस्तू आहेत किंवा आपले जे येथून ज्वेलरी किंवा जे गारमेंट्स आहेत ते गेल्यानंतर पहा तिथे अगदीच महाग झालेले आहेत. बरोबर. मग याबद्दल आपला नक्कीच इथे आपला तोटा आहे, भारत सरकारचा इथे तोटा आहे, पण याचा जास्त फटका कोणाला बसत आहे, तर अमेरिकन सिटीजनला बसत आहे. ओके, अमेरिकन सिटीजन्सला पण याचा तोटा जास्त तिथं होत आहे. आता अगदीच याचं जर बेस्ट उदाहरण द्यायचं म्हटलं तर पहा, अगदी त्यांना जर भारतीय वस्तू त्यांना अगदी आवडत असेल, 100 रुपयाची ती वस्तू असेल, पण आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे ती वस्तू आता 150 रुपयाला तिथं मिळत आहे. बरोबर आहे. मग अगदी असं जर तुम्ही पाहिला तर डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त भारतावरती टॅरिफ लावलेलं असं नाहीये, तर त्यांनी मेक्सिको, कॅनडा, त्यानंतर चायना या सर्व देशांवरती त्यांनी टॅरिफ लावलेला आहे. व सध्याला तुम्हाला स्थिती माहिती असेल तर अगदी डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस इलेक्शन कॅम्पेन करत होते त्यांनी एक स्लोगन दिलं होतं पहा, मागा, म्हणजेच काय, मेक अमेरिका ग्रेट अगेन, म्हणजेच काय, आत्मनिर्भर अमेरिका त्यांना करायचं होतं. यामधून आपल्याला काय उद्देश दिसतो पहा, तर अमेरिका आज घडीला आत्मनिर्भर आहे का, तर बिलकुल नाही. त्यांचे जे आयफोन आहेत ते अगदी त्यांची कंपनी ॲपल आहे. ओके, त्यांची स्वतःची कंपनी आहे, परंतु ॲपल फक्त अमेरिकेतच बनतात का, तर बिलकुल नाही. ओके, तुम्हाला माहिती असेल अमेरिकेमध्ये
1/3 जे आयफोन आहेत ते आता भारतीय बनावटीचे आहेत, बरोबर. म्हणजे फॉक्सकॉन कंपनी जी आहे आपली, टाटा फॉक्सकॉन कंपनी यांच्या मार्फत मेड इन इंडिया हे आयफोन आता अमेरिकेमध्ये निर्यात केले जात आहेत किंवा अमेरिकेमध्ये आयात केले जात आहेत भारताकडून, बरोबर. मग असं असताना त्यांच्याकडे पण स्वतःकडे सोर्सेस नाही आहेत. मग अगदी तशाच पद्धतीने जर तुम्ही पाहिलात तर फोर्ड कंपनीला जवळपास $800 बिलियन तिथं फटका बसलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या निर्णयामुळे. ओके, म्हणजे चायनामधून किंवा अगदी भारतामधून, त्यानंतर कॅनडा, मेक्सिको या संपूर्ण देशांमध्ये त्यांच्या फॅक्टरी वगैरे लागलेल्या आहेत व तिथून ते स्वतः आयात करतात. म्हणजे आज घडीला अमेरिका आत्मनिर्भर नाहीये. तरी देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय लादला व डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यानंतर अगदीच पहा त्याचा फटका अमेरिकन जनतेला पण तिथं होतच आहे. ओके, मग हा एक बेसिकली तिथं मुख्यतः इश्यू आपला दिसून येतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कशा संदर्भात आहेत पहा. तर भारत सरकारला अमेरिकेने अलिप्त केल्यानंतर भारत सरकारला पण आता काय करावं लागेल पहा, की दुसरा आलाय शोधणं गरजेचं आहे. कारण आपण अमेरिकेच्या तर भरोशावर बसू शकत नाही व आपले पहा ना ज्वेलरी, लेदर गुड्स आणि त्यानंतर जे गार्मेंट्स आहेत ते मग कुठे द्यायचं आपण. मग यासाठी भारत सरकारने पण थोडंसं शोधाशोध चालू केली. मग त्याच काळामध्ये SCOची मीड भरणार होती पहा. SCOची मीड भरल्यानंतर म्हणजे भरणार होती. मग हे ज्यावेळेस भारत सरकारला समजलं त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खुद चायनाला गेले. ओके, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी चायनामध्ये गेल्यानंतर पहा तिथे त्यांची मुलाखत कोणासोबत झालेली आहे तर शी जिनपिंग, त्याच्यानंतर व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत झाली. व अगदी पहा एकाच फोटोमध्ये तिन्ही लीडर्स आपण पाहिलेले आहेत. व अगदी पहा हे पाहून डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ते ट्विट केलेलं आहे. ही पहिली बातमी ती त्या संदर्भातच आहे पहा. ओके, कुठे गेली ती बातमी, ही पहा, मोदींची मैत्री कायम. ओके, म्हणजे अगदी आपण त्यांना पण माहिती आहे की भारत देश हा आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला माहिती असेल आज फक्त डोनाल्ड ट्रम्प यांचंच नाही आहे तर याचा पूर्वीचा जर इतिहास पाहिलात तुम्ही तर 25 वर्ष मागं जावं लागेल तुम्हाला. ओके, म्हणजे इसवी 2000 पासूनचं हे सर्व काही प्रकरण आहे. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा पहा. SCO मीट चांगल्या पद्धतीने पार पडल्यानंतर नरेंद्र मोदी परत वापस भारतामध्ये आले. मग त्याच्यानंतर पहा चायनामध्ये जे काही झालं ते डोनाल्ड ट्रम्प यांना पाहावंसं वाटलं नसेल. अगदीच ते काय आहे पहा. तर चायनामधील तियानसेन चौकात जे शी जिनपिंग आहेत ना यांनी स्वतःचं मिलिटरी बेस किती आहे किंवा स्वतःची मिलिटरी ताकद दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला व ती ताकद दाखवल्यानंतर अगदीच पहा डोनाल्ड ट्रम्प यांना झोप आली नसेल. कशा पद्धतीने त्यांनी ताकद दाखवली पहा. ही जर आपली पृथ्वी आहे व इथे जर चायना असेल व इथे आहे कोण, अमेरिका, तर चायनाकडे आज पॉवर एवढी आहे, त्यांची जी मिलिटरी मिसाईल्स वगैरे आहेत ना ते तिथं बसून डायरेक्टली पहा. आता जर तुम्ही पृथ्वी आता डायरेक्टली तुम्ही अशा पद्धतीने पण मारा करू शकता किंवा हे पृथ्वीच्या पाठीमागून पण अमेरिकेमधील जी महत्त्वाची सिटीज आहेत त्यावरती चायनामधून तिथे बसल्या ती मिसाईल वगैरे तिथे डागू शकतात व हेच त्यांनी दाखवण्याचा तिथं प्रयत्न केला होता. व तुम्ही पाहिला असाल पहा कोरिया, त्यानंतर व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग हे एकाच फ्रेममध्ये वगैरे आलेले होते. मग त्याचं नेमकं कारणच ते होतं की स्वतः मिलिटरी आपल्याकडे बेस किती आहे हे चायना तिथं दाखवून देत होतं. ओके, मग हे पाहिल्यानंतर पहा डोनाल्ड ट्रम्प यांचं लगेच ट्विट आलेलं आहे की भारत सरकार किंवा भारत हा आमचा प्यारा मित्र आहे किंवा फक्त तुम्ही रशियासोबतची मैत्री वगैरे तोडा, असं डोनाल्ड ट्रम्प यांचं हे ट्विट आहे. पण नरेंद्र मोदी यांनी उत्तर काय दिलंय पहा की अध्यक्ष ट्रम्प यांनी वक्तव्य केलेल्या भावना आमच्या संबंधीचे त्यांनी केलेले सकारात्मक मूल्यांकन याची मी मनापासून प्रशंसा करतो आणि मी त्याला संपूर्ण दुजोरा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी. अगदी पहा टिट फॉर टॅट. ओके, व अगदी चायनाची जी मिलिटरी पॉवर आहे, आताच म्हटलं ना की अमेरिकेतील जे महत्त्वपूर्ण सिटीज आहेत ते चायनाच्या मिसाईलवरती तिथं ऑलरेडी आहेत, बरोबर. म्हणजे चायनाने जर बटन दाबलं तर अमेरिकेची तिथे सिटी नक्की उडू शकतात. अशा पद्धतीची आज चायनाजवळ पॉवर आहे व आंख में आंख डालकर बात करनेवाला. आता अमेरिकेला जर कोणी अगदी स्वतः म्हणतं ना अमेरिका की आम्ही सुपर पॉवर आहोत, तर अगदी त्याला टक्कर देत कोण आहे सध्याला, चायना देत आहे. व त्यांनी SCO मीट झाल्यानंतर तेच त्यांनी स्वतः दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, व तुम्ही पाहिला असाल यामध्ये सिग्निफिकन्स काय आहे तर भारताशी मैत्री करणं अमेरिकेला का गरजेचं आहे तर त्याचं नेमकं कारणच ते आहे. तुम्ही जर 25 वर्षापूर्वी जर गेलात म्हणजे इसवी 2000 पासून आपले पहा याच्यापूर्वी अमेरिकेसोबत चांगले कधीच संबंध नव्हते. पण ज्यावेळेस 2000 पासून 2000 पासून जेव्हा चायना उभरतं झालेला आहे तेव्हापासून भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले झालेले आहेत. कारण आशिया खंडामधून चायनाला टक्कर देणारा जर कोणता देश असेल तो आहे आपला प्यारा भारत, इंडिया. ओके, हाच टक्कर देऊ शकतो.
हे अगदी अमेरिकेच्या पूर्वीच्या अध्यक्षांना माहिती होतं. त्यामुळेच अमेरिकेचे जे पूर्वीचे अध्यक्ष होते जसं की बराक ओबामा, त्यानंतर क्लिंटन, ओके, यांनी सर्वांनी भारतासोबत अगदी चांगल्या पद्धतीने संबंध वाढवण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी जे आपल्यावरती 50% जे टॅरिफ लावलेलं आहे ना, ते त्यांना परवडणारं नाही, किंवा अगदी अमेरिकन जनतेला पण हे परवडणारं नाहीये. म्हणजे अगदी तुम्ही फटकाफटकी डायरेक्टली निर्णय घेऊ शकत नाही. व पहा, 25 वर्षांचा जे संबंध आहे ना, ते तुम्ही डायरेक्टली तोडू शकत नाही. व अगदी आपलं त्यांना माहिती आहे अमेरिकेला, की जर आपण जर नाही हे केलं तर अगदी भारताने डायरेक्टली करून दाखवलं ना. ते चायनामध्ये आपण जाऊन आलो ना, अगदी पहा 7 वर्षानंतर आपण पहिल्यांदा तिथे गेलेले आहोत चायनामध्ये. का तर अगदी पहा, आपल्याला पण डिप्लोमसी तिथे चेंज करता येते. ओके, मग हेच डोनाल्ड ट्रम्प यांना याच्यापूर्वी समजणं खूप गरजेचं होतं. मग त्यामुळेच पहा, इथं लेखमध्ये पण देण्यात आलेलं आहे शेवटी जाता जाता, की आफ्टर ऑल 2028 इज नॉट सो फॉर अवे. ओके, 2028 अमेरिकेचे जे इलेक्शन आहेत ना, ते अगदीच दूर नाही आहेत. पहा, व पहा, इलॉन मस्क यांनी पण साथ सोडून दिलेली आहे. म्हणजे पहा, प्रत्येक गोष्ट कुठेतरी जर आपल्या विरोधात जात असेल ना, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला थोडासा विचार पण करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे आपल्या पूर्वजांनी जो देश सांभाळून ठेवलेला आहे किंवा जे रिलेशन ठेवलेले आहेत ते पुढे कंटिन्यू करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. पण ते ठीक आहे, त्यांनी जसं वागतील तसं आपण पण नक्कीच वागू शकतो व आपण पण सार्वभौम आहोत. पहा, ओके, भारत देश कोणाचा म्हणजे अगदी निर्णय लादले म्हणून आपण तसं निर्णय बदलू शकत नाही व आपण सार्वभौम आहोत हे आपण यामधून सिद्ध करून दाखवलेलं आहे. व चायनाने तुम्ही पाहिलं असाल की चायनाने त्यांच्या चौकामध्ये अगदीच पहा जे सर्व मिसाईल वगैरे आहे त्याचं प्रदर्शन केलेलं आहे व अमेरिकेला खुलं चॅलेंज देण्यासाठी त्यांनी एक प्रयत्न कालच्या SCO मीट नंतर जे चौकातील प्रदर्शन झालेलं आहे तिथून आपलं हे बेसिकली दिसत आहे. ओके, तर हे 2-3 जे मुद्दे होते ते मी इथं जवळपास कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी पहा, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये अगदी याची सिग्निफिकन्स काय असतील किंवा म्हणजे अगदी भारत आणि चायनाचं जे रिलेशन आहे ते कशा पद्धतीने चाललं हे तुम्ही नक्कीच समजून घेऊ शकता. पण मी थोडक्यात समजावण्याचा इथं तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर अजित पवार यांच्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे अन्वयात. आता याबद्दल आपण जास्त चर्चा नाही केलेली बरी असं मला वाटतं. पण या लेखमधून तुम्ही एक धडा काय घेऊ शकता किंवा जो प्रकरण झालेला आहे यामधून तुम्ही नक्कीच हा धडा एक मिनिट हा धडा घेऊ शकता. पहा की तुम्ही उद्या जर प्रशासकीय सेवेमध्ये गेलात म्हणजे IAS IPS झाल्यानंतर तुमच्यासमोर पण अशा पद्धतीने राजकीय हस्तक्षेप होतच जाईल. ओके, मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त तुम्हाला रूल ऑफ लॉ फॉलो करायचा आहे. ओके, कायद्याचं राज्य कशा पद्धतीने प्रस्थापित करता येईल यासाठीच तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचे आहे व तेच अपेक्षित आहे. भारतीय संविधानाने तुम्हाला काय दिलं आहे पहा, प्रोटेक्शन दिलेलं आहे. UPSC जर तुम्ही पास झालेला असाल तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया मार्फत तुमचं लेटर असेल. ओके, व अगदीच पहा, कायद्यानुसार संरक्षण आहे. भारतीय संविधानामधून तुम्हाला संरक्षण देण्यात आलेलं आहे, त्याचं नेमकं कारणच ते आहे. ओके, की तुम्ही अगदी स्वतंत्ररित्या तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता. पण आपलं एकमेव काम करायचं आहे रूल ऑफ लॉ. ओके, कायद्यामध्ये जर ते बसत असेल तर नक्कीच, पण कायदा मोडून आपण हे गोष्टी करणं हे अयोग्य असेल. ओके, त्यामुळे प्रोटेक्शन ऑफ रूल ऑफ लॉ हे तुम्हाला अगदीच अंमल करायचं आहे. डन. त्याच्यानंतर शबरी आदिवासी घरकुल योजना का रखडली, तर आता त्याचे भरपूर कारण आहेत. पहा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे सध्याचं जर तुम्ही पाहिलात तर बजेट एक नेमकं कारण आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचं एक कारण आहे. कारण पहा, जे आदिवासी बहुल भाग आहेत किंवा अगदी जर तुम्ही आदिवासी जर पाहिलात तर त्यांच्याकडे कागद वगैरे असतील का, किंवा अगदी जर तुम्ही सरकारी ऑफिसमध्ये गेल्यानंतर अगदी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जरी काढायचं म्हटलं तर त्यांची जी प्रोसिजर वगैरे आहे त्या प्रोसिजरला अगदीच आपण तिथं साजेसं होऊ शकत नाही. सरकारी कामांनी 6 महिने थांब अशा पद्धतीने तिथे म्हण ऑलरेडी प्रचलित झालेली आहे. या कारणांमुळे पहा, जरी आदिवासी बांधवांना तिथे घर बांधायचं जरी असेल तरी त्यांच्यासमोर काय जे कागदपत्रे आहेत त्यांच्या अडचणी येतात व जी शबरीमाला योजना जी आहे किंवा जी घरकुल योजना आहे ती रखडत पडलेली आहे. ओके, मग यासाठी सजेशन काय असतील तर तुम्ही जात प्रमाणपत्र किंवा अगदी घरकुल योजना ज्या आहेत त्यासाठी तुम्ही तिथे काय करू शकता पहा, शिबिर तिथं राबवू शकता. ओके, जे तहसील कार्यालय आहे त्यांची आदिवासी बहुल जे गावं असतील किंवा जी ग्रामपंचायत असेल तिथं त्यांनी डायरेक्टली शिबिर लावायचं व तशा पद्धतीने घरकुलचं वाटप करणं ही काळाची गरज आहे. किंवा अशा पद्धतीने तुम्ही शबरी आदिवासी घरकुल योजना याला तुम्ही प्राधान्य देऊ शकता. हे झालं त्याचं एक सजेशन. त्याच्यानंतर ही योजना केव्हापासून चालू झाली हा प्रश्न बिलकुल सरळ सेवा किंवा अगदीच कंबाईन परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर 2013 पासून 28 मार्च 2013 या शासन निर्णयापासून ही योजना चालू झालेली आहे व मंत्रालय कोणतं आहे तर आदिवासी विकास मंत्रालयामार्फत ही योजना आहे. हे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. डन. त्याच्यानंतर आजचा लोकसत्ता इथे संपतो.
पुढचा आहे पहा आजचं इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसमध्ये हा आर्टिकल खूप बेस्ट आहे पहा. द कन्सायन्स कीपर. ओके, दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाबद्दलचा हा आर्टिकल आहे. आता हा निर्णय पहा 2 सप्टेंबरमध्ये आलेला होता. 2 सप्टेंबर रोजीचा निर्णय. त्याची बातमी कधी आलेली आहे? 6 दिवसानं म्हणजे 8 सप्टेंबरला हे आर्टिकल आलेलं आहे. याचं नेमकं मला सांगायचं काय आहे तर बेसिकली पहा, एखादं न्यूज तुमच्या हातून सुटलेली असेल तर काळजी करू नका, ती उद्या चालून नक्की कव्हर होईल. व विश्वास ठेवा, आपण अशाच पद्धतीने परत एकदा कंटिन्यू करणार आहोत. फक्त प्लीज थोडासा रिस्पॉन्स तुमचा चांगला असू द्या, म्हणजे मला पण थोडंसं उत्साह येईल व मी अशा पद्धतीनेच परत एकदा घेण्याचा प्रयत्न करेन. ओके, प्रतिक्रिया वगैरे नक्की कळवा. पण आज थोडंसं बोलण्याची स्पीड किंवा बोलतानाचे जे उच्चार आहेत ना ते थोडेसे लो आहेत, कारण अगदी पहा खूप दिवसानंतर मी बोलत आहे. अगदी 1 महिना झाला आपल्याला. त्यानिमित्ताने परत मला सवय लागल्यानंतर मी चांगल्या पद्धतीने घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर पहा, उमर खालिद यांना 2020मध्ये अटक करण्यात आलेली आहे. कोणत्या कायद्याअंतर्गत? तर UAPA अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली व आज 5 वर्ष झाले पहा त्यांना जेलमध्येच टाकण्यात आलेलं आहे किंवा ते जेलमध्येच आहेत. पण त्यांच्यावरती अद्याप देखील ट्रायल चालू झालेला आहे का? तर बिलकुल नाही, ट्रायल अद्याप चालू नाही आहे. व लगेच दुसरा एक लेख आलेला आहे पहा उमर खालिद यांच्याबद्दलच की बेल इज द रूल अँड जेल इज द एक्सेप्शन. हे 50 वर्षापूर्वीचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. 50 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं होतं की बेल इज द रूल, म्हणजे प्रत्येकाला जमानत भेटणं हा एक नियम आहे व जमानत न मिळणे हे काय असेल तर एक्सेप्शन असेल. म्हणजे आता एखादा पहा, जसं की कसाब हा टेररिस्ट होता, बरोबर, मग त्याला बेल न मिळणे हे एक्सेप्शन असू शकेल, पण बेल प्रत्येकाला मिळणं हे त्याचा अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट सांगतं. मग त्यालाच अनुसरून हा आर्टिकल देण्यात आलेला आहे पहा की उमर खालिद याला 5 वर्ष झालं विदाऊट ट्रायल जेलमध्येच टाकण्यात आलेलं आहे. व हेच सुप्रीम कोर्ट आहे ज्यांनी याच्यापूर्वी पुट्टास्वामी जजमेंटमध्ये राईट टू प्रायव्हसी आर्टिकल 21 इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याच्यानंतर 2015मध्ये श्रेया सिंगल केस तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, सेक्शन 66A ऑफ IT ॲक्ट याला त्यांनी रद्दबातल करण्यात आलं होतं. म्हणजेच काय, सुप्रीम कोर्ट आपल्या लिबर्टीला जास्त महत्त्व देत असतं. ओके, सुप्रीम कोर्ट आपल्या लिबर्टीला जास्त महत्त्व देत असताना असे काही केसेस येतात जिथे सुप्रीम कोर्ट काही निर्णयच घेऊ शकत नाही. उमर खालिद याची लिबर्टी तिथे काय पहा व्हायलेट होत आहे किंवा त्याची मूलभूत हक्क तिथे व्हायलेट होत आहेत. 5 वर्ष झालं तो जेलमध्येच आहे. किंवा पहा, त्यांचं ट्रायल तरी लवकरात लवकर व्हावं, म्हणजे अगदी 5 वर्ष झालेली आहेत व दोन्हीपैकी एक होणं काळाची गरज आहे. ओके, एवढंच सांगून आपण आता इथे थांबूयात. हा नेक्स्ट आर्टिकल पण त्याबद्दलच आहे, पण जास्त काही आता हे करण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. त्यानंतर हे इंटरव्ह्यू आहे एकनाथ शिंदे यांचं. शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, अन्यथा आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. तर आता इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.